हे वातावरण झालंय गावाकडे. बघू शकता गाईस तुम्ही साईज. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे सॅटर्डे. मी घरी आलेलो आहे. काय चाललं आहे साहेबांच्या बाबा. कसं मानलं कसं टिंग 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 इकडे बघ. नाही 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 नाही. चाललाय नाश्ता. काय बनवत आहे दाखवा. तिखट भाकर पराठे कसं काय. तिखट भाकर आहे ना. हे कोणाला मला आहे का. मला थोडं मीठ टाकलं तरी चालेल एक्स्ट्रा. दाखव बाबांना. दाखव बाबांना दाखव. बाबांना ना मी काय केलं दाखव. अरे वा 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 एकच नंबर. वा 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 वा. हा तू लावलं. कुणी लावलं. कुणी लावलं. कोणी लावलं. कोणी गोंडा कोणी लावला. काकीने लावला. काकीने हा लावला. जा गंध लावून या. गंध लावून या. अरे वा वा वा. सगळं माहिती आहे तिला. काय लावायचं बाई. कुठे आहे दंग 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 दंग. कुठे कुठे दाखवते दंग दंग. कशात आहे दाखव. कोणतं गंध आहे दाखव. ठेवा खाली म्हणती पाहिली का. हा ईशा लावा. गंध लावा. लावा लाव. काढला गोंडा का रे. इकडे या बघ काय करायचं. हे काम चल बाय बाय कर. इकडं बाय बाय कर. जर काढला भाऊ आता मग बघ पॅक बांध रे एकदम. हेच चाललोय आता गाडी धुण्यासाठी. इकडं अनिशाला चक्कर मारायचं आहे सनरूफ मधून. म्हटलं चल वेदा चल. तर चला आवरलंय. आंघोळ वगैरे झाली. जेवण झालंय. जाऊया आता. कुठे चाललो आपण. मस्त एकदम गाईज. हॅलो. मी गाईज पोचलोय घरी. मागं बघू शकता गाडी तुम्ही. धुवून आणली जस्ट. वेळ झाला अशी काही दिसते. आणि खालचं पण हे सुकून गेलं. सकाळी क्लीन केलं होतं त्यामुळं. इकडं वेदा खेळती माती. वेदा कुठे आहे बाई तू. काय करते तू दाखव मला. दाखव काय करते. इकडं बघ काय करते. दुगलम कर. हात दाखव मला कसे झाले तुझे. हात कसे झाले दाखव. हात हा अशी माती खेळती का. तर आहे आता इथे येईल वाळू. ही डस्ट इथं टाकू म्हटलं. आणि इथं जरा याच्यापेक्षा जाड साईजची डस्ट आहे ती टाकू इथं. बरं होईल. थोडं जास्त पाऊस झाल्यामुळं हे झालं आहे. खाली काळी माती आहे. कुठं
काहीच फायनली आली वाळू घेऊया पांगून. चिडचिड पाऊस चालू आहे तिकडं बढिया एकदम. काहीच चाललंय वावरात. भरपूर दिवस झाले वावरात गेलेलं नाही आहे. काय परिस्थिती व्हावं लागेल. पाऊस भरपूर झाला आहे. मका गेली होती कशी आली काय बघतो एकदा जाऊन. निघलो आहे. असं काही वातावरण झालं आहे गावाकडे छान. इकडं हे नवीन आत्ता जे आपण शेडला कवर केलं ना हे दिसत असेल तुम्हाला. ते पॅक करून घेतलं आहे. डिटेलमध्ये दाखवलं थोडं सुकल्यानंतर. हाता राड आहे जास्त. जातो आता वावरात. चिखल आहे जास्त त्यामुळे शूज वगैरे काही नाही घातलेत. चाललं आहे बिना शूजचं. बघूया आता गेल्यावर कशी मका. नंतर आपण साताऱ्यावरनं जो ऊस पण आणला होता ना तो पण नेमकं कसा आहे काय एकदा बघूया. इकडं हा आपला गाईंचा चारा आहे या साईडला आणि ह्या साईडला. इकडं सुकलेला असल्यावर पूर्ण ट्रॅक्टर घेतो. बघू शकता तुम्ही पूर्ण चिखल इकडं. साधारणतः 3-4 दिवस झाले पाऊस उघडलेलाच नाही आहे. पाऊस चालूच आहे. चालता पण नाही येते पण म्हटलं जाऊया चला बघूया कसं झालं आहे. इकडे कटिंग झालेली याची चाऱ्याची पण सध्या मुरघास होता त्यामुळं हे स्टॉकला पडला आहे एवढं मागं. कारण जास्त दिवस काही वापरलेलं नाही आहे. गिन्नी गवत हे घातलंच नाही. मुरघासावरतीच चालू होतं आणि मुरघासावरती दूध पण चांगलं निघतं त्यामुळे ते घालायला पण परवडतं. आणि तुम्हाला आता आपण दाखवतो आपला मक्याचा जो प्लॉट आहे तो कसा बसला आहे. एक्झॅक्ट पोचलो आहे आपण. साधारणतः कमरा एवढा झाला आहे दाखवतो. बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर आला आहे. काहीच करायची गरज नाही त्याला. आणि हे बघू शकता तुम्ही डिस्टन्स पण एकदम मेंटेन झालं होतं त्या टोकन यंत्राने केली होती त्यामुळं. आणि असं काही आहे प्लॉट. त्या साईडला जास्त हाईट दिसते थोडी. इकडं थोडा छोटा आहे पण ठीक आहे. कमरा एवढं झालं आहे साधारणतः. बघू शकता तुम्ही हा एक पूर्ण प्लॉट केलेला आहे. आणि एक पलीकडच्या साईडला पण आहे तो पण दाखवतो. आता एक माझ्यामध्ये एक 40-45 दिवसात त्याची कटिंगला आला पाहिजे असं वाटतंय. मग बघूया काय होतं आहे. आमच्या इथं काय होतं ज्यावेळेस कटिंगला येतं त्यावेळेस डुकरांची संख्या जास्त आहे इकडं. जे शेतातले डुकरं असतात त्याची ते मोडून टाकतं त्यामुळं मग प्रॉब्लेम होतो. भारी पीक जरी आलं तर ते खराब करतं. आणि हा एक 15 दिवस आधी केलेला आहे आम्ही प्लॉट तो पण दाखवतो तुम्हाला. इकडं आपला गाईंचा घास आहे या साईडला पूर्ण. त्यात मी ते ग्रास कटरनी घास कापतो ते इकडं आहे. आणि हा एक प्लॉट आहे इकडं बघू शकता तुम्ही मक्याचं. याचं पण एकदम मस्त स्पेसिंग मेंटेन झालं आहे. साधारणतः गवत झालं आहे थोडं एक्स्ट्रा पण काही जास्त नाही. छान आहे एकदम. बघू शकता तुम्ही. तर चला आता जाऊया ऊसाच्या शेतीत. ऊस कसा आहे बघूया. केलं आहे इकडं. हे बघा तुम्हाला म्हटलं होतं मी मागं हे तार लावलेली इथं. याला मशीन जोडलेलं असतं. आता चालू आहे का काय माहीत नाही. बघूया आपण तरी. हे का तर आता हा नेमकं ऊस जो आहे जसे की आपल्या इथं जास्त डुकरं आहेत त्यांचा प्रॉब्लेम जास्त होतो. आता हे स्टार्टिंगचं जे हे तोंडाला दिसतं आहे ना तुम्हाला हे एवढं असं म्हणजे इथं रोड सोडलेला होता ह्या इकडे शेतात जाण्यासाठी. पण मग नेमकं काय आलं इथला जो रोड होता मम्मीने ते म्हणे बाबा आपण इथं लावून टाकू वेस्ट जाण्यापेक्षा जागा हा इथपर्यंत. हे इथून इकडं हे वेगळं आहे आणि इथून इकडं हे मी जे काही साताऱ्यावरनं आणलं होतं सांगलीवरनं ते इकडे बघू शकता गाईस तुम्ही. साईज मस्त आला. हा फर्स्ट टाईम प्रयोग केलेला आम्ही. याच्या आधी आपली नॉर्मल जी ट्रॅडिशनल पद्धत आहे त्यानेच करत होतो. तर आता बघूया कसं होतं आहे काय. आता एका याच्यात 7 आहे. आम्ही प्रयत्न केला होता एक साधारणतः 9 मेंटेन झाले पाहिजे असं पण ते काय झाले नाही. जे नवीन फुटवे आले होते ते जळून गेलेत.
तारीला अटकलो तो. एक गाईज, जर सपोज आपल्याकडं फ्लो नसेल, म्हणजे आपलं फ्लोत म्हणतो ड्रिप इरिगेशन नसेल ना, तर फ्लोवरती काय म्हणजे एवढं बेटर रिझल्ट नसतात. पण त्या मानाने चांगला आला आहे बाबा, की म्हणजे एवढा काही खराब नाही आहे. आणि आता साधारणतः हे जे वावर आहे इथं पण आम्ही हे करून ठेवलेत. इथं पण ऊस लावायचं आहे. सेम इकडं पण आहे, जे की तिथपर्यंत फवारा मारून झाला आहे. इकडं बॅलन्स आहे एवढा. पोचतो आता डायरेक्ट घरी. वड तर गाईज, आता बनली आपल्याकडे सुपर डुपर भाजी एकदम. इकडे बनले तूप. आणि आजच्या स्वयंपाक बनवणाऱ्या मॅडम आहेत मॅडम. इकडं मम्मीने बनवलं आहे. तर चला आता जेवण करूया मस्त. इकडे काय काय बनलं दाखव मम्मी. सांगायचं असतं आता हे बनलं आहे. इकडं बाजरीची भाकर बनली आहे. इकडं कांदा कापला आहे, लिंबू आहे. आणि तिकडं सुपर डुपर भाजी आहे. आणि इकडं मी आहे. ठीक आहे का, कुठे भात याच्यात तिकडं काहीतरी बनलेलं आहे. इकडं दिदीची सामग्री जेवणाची. आणि इकडं राईस बनला आहे. ठीक आहे. तर आता चला जेवण करूया. कुणी घातले तुला, कुणी घातले हां वेदा. बोट का देतो जरा म्हणजे. तर गाईज असा होता काही आजचा दिवस. मस्त छान जेवण झालं, गप्पा मारल्या घरी, भरपूर साऱ्या गप्पा झाल्यात. 11:15 वाजले, झोपूया. आणि आपण सकाळी कुठे जातोय साक्षी? तर आम्ही उद्या कुठेतरी जातोय, तर स्टे ट्यून. ठीक आहे, तर जाऊया सकाळी. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर आजचा ब्लॉग, चला मॅडम, तर आजचा ब्लॉग इथं संपवतोय. भेटूया येत्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, बाय बाय.